आज नगरपालिका 2025 येणारी निवडणूक नुकतीच तोंडावर आली असून मी साठेनगर या गल्लीमध्ये आलो असता या गल्लीमध्ये अद्यापही आतापर्यंत विकास झालेला नसून इथल्या नाल्या व यांना आतापर्यंत एक घरकुल सुद्धा मंजूर झालेलं नाहीये। तरी इथले जे नगरचे लक्ष्मण आहेत आपण त्याचं मत ऐकून घेऊया। आतापर्यंत काय काय विकास झाला घरकुल नाही, नाल्या वगैरे भरलं तरी काढायला पोलीस यावर काही किती वर्ष थोडा आवाज किती वर्षापासून जसं मी इलेक्शन घेऊन चालू आहे तसं त्याच्या अगोदर आपलं पहिले जे आता नवीन जे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्याचा येणारा नगरसेवक कसा हवा तुम्हाला? आमच्यासाठी आम्हाला साथ देणारा समजायला घेऊन चालणारा पाहिजे। मग आज आपल्या गल्लीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रतिदादा कदम आलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? चांगले नवीन युवा पिढी आहे, युवा असल्यामुळे त्यांना सपोर्ट करावं। अगोदर काम केलेले त्यांना आज इथं आपली माझं अनेक वर्षापासून येणे इथं राहतात। आज तुमच्या गल्लीमध्ये आपल्या गल्लीमध्ये काय विकास झाला माहिती सांगा, काय विकास? बघा घरावर का ना कोणाच्या काय हाय काय ते नाल्या आमच्या साऱ्या गावाचा पुरा मानाच येते वाहून लेंडका वाहून येतात, आळ्या घरानं जातात। आम्ही कसं किती वर्षापासून विकास झाला नाही? किती नाही निवडून आलं तसं नाही, निवडून आलं तसं नाही, तेच आहे विकासच नाही। 5 वर्षाला एकदा येतात भेटायला। कोण येते भेटायला? आता मतदानासाठी 5 वर्षाला एकदा येतात, पाया पडतात, हात जोडतात, मग सकाळी त्याच्या घरला जा की ए नाही 10-12 हजाराचे कुत्रे दरोट्याला बांधून कसं जावा त्याच्या घरला? बरोबर आहे की? मग तुम्हाला नगरसेवक कसा हवा तुम्हाला? आमचा नगरसेवक मागायचो नगरसेवक नाही, कोणत्या नोकरीला नाही। आता हे लेकरांचे 12 शिकून घरी लोळाले, हमाली करायचं येत, सोयाबीन कापायचं येत, बरं वाटते की? आणि मोठे लागा की ढग पैसा येते, निवडून येते, त्यांना आमच्या जीवावर निवडून येते की? मग आमचं एकही माणूस नको चांगले, आमचे नवीन एक होता नोकरी त्याचेच लेकर नोकरी लागा। बरं गल्लीमध्ये तुम्हाला काय काय हवं या गल्लीमध्ये? तर असं आमचा विकास का काय काय घरकुल किती आले? काहीच नाही, हे एक हे 2 नाल्या रोड नाले आहे बघा, वर्षाला एकदा उपसा येतात। म्हणजे समाज मंदिर आहे का? कुठं आहे समाज मंदिर? मंदिर नाही, समाज मंदिर नाही, काहीच नाही आम्हाला। मग आपल्या- आम्ही देवी बसली त्या रोडला बसवितात, या रोडला? वाटत बसवितात। बरं आपल्या नगरमध्ये आपल्या इथं आता आलेले अपक्ष आहे त्याला कोणतं चिन्ह नाही काय नाही, मग या नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आलं तर निवडून? आम्हाला देवा बघा, आता आम्हाला कुठं बी आम्हाला एक खारी बघून देवा, हा हा आणि आम्हाला त्या देवीला बसवायला भाऊसाठ्याचा झेंडा इथं कसा बसव, इथं माणसं कसे बसाव? बरोबर। तुम्हाला जे शासनाची गायरान जमीन असेल तिथे त्याने तुम्हाला उपलब्ध करून द्यावा। हो देवा, बरोबर, देवा देवा, हो मनानं देवा, बरोबर मनाने द्यावा समजा। हो देवा। 2025 येणारी नगरपालिका अपक्ष म्हणून आदरणीय प्रतिदादा कदम हे फॉर्म भरलेले आहेत। तरी या वार्डामध्ये गेल्या 25 वर्षापासून थोडाही विकास न झाल्यामुळे आमची माय संताप होऊन इथं बोलत आहे। इंद्राबाई म्हणा, इंद्राबाई व तसेच शेळके इंद्राबाई आलेले आपले अपक्ष म्हणून उमेदवार आदरणीय प्रतिदादा कदम यांचं थोडक्यात आपण मत जाणून घेऊ। सर्वप्रथम या भागातील सर्व जनतेला माझा जय लहूजी, जय अण्णा, जय भीम। या भागामध्ये आजपर्यंत जेव्हापासून भोकरमध्ये नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2009 या वर्षीपासून लागू झाल्या होत्या, निवडणुका झाल्या, नगरसेवक झाले, पण विकास मात्र अजिबात झालेला नाही। आज 2009 ते आजपर्यंत 2025 पर्यंत 2 नगरसेवक झाले, नंतर प्रशासनाच लागू होतं। इथल्या जे प्राथमिक समस्या आहेत, रस्ते, नाल्या, पथदिवे, गरीब लोकांना घरकुल मिळणे, हे जे प्राथमिक समस्या आहेत, या समस्येचं निराकरण अजिबात झालेलं नाही। इथले नगरसेवक निवडून आले
त्यांनी स्वतःचा विकास केला, पण या भागाचा विकास अजिबात झालेला नाही. विकासापासून हा भाग नेहमी वंचित राहिलेला आहे आणि त्यासाठी या भागातील कुठतरी विकास झाला पाहिजे. हा माझा हक्काचा भाग आहे, माझ्या समाजाचा भाग आहे. म्हणून मी या भागामधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच आपल्या माणसांनी, आपल्या समाजाने जर निवडून दिलं, मतदान केलं तर आपल्या या वार्डातील समस्या 100% दूर करील आणि आपल्या नागरिकांना जे सुविधा भेटायला पाहिजेत नगर परिषद तर्फे त्या 100% यांच्या मागण्या आहेत ते पूर्ण करेल, इथल्या समस्या मिटवून टाकेल. हे मी आज खात्रीने सांगू शकतो. एवढं बोलतो.